सकाळीच आई ना गावाला जायला निघाली. आता 2 दिवसासाठीच आली होती, पण ना आग्रह करून तिला मी 2 दिवस अजून राहायला सांगितलं. आता सकाळी एवढी गडबड झाली की व्हिडिओ वगैरे काही घेता चालले नाहीत. आता ती तर गावाला गेली, पण एवढं अस्वस्थ वाटत होतं ना. सकाळी शिवांशला शाळेमधून सोडून आले आणि घरी एकदम असं सुनं वाटत होतं, कारण आई होती ना तेव्हा एकदम घर असं भरल्यासारखं वाटायचं. आणि आता गेल्यावर एकदम ना असं वेगळंच वातावरण वाटत होतं. आता आई होती ना तर ना जिथले तसं करून ठेवत होते. आता कामं करत होते म्हणून नाही, तर ना ती डोळ्यासमोर असली ना काहीतरी वेगळंच वाटतं. इथंच नाही तर जरी ती माहेरी जरी गेली, आई डोळ्यासमोर दिसते नाही ना, तर एकदम असं बेचैन झाल्यासारखं वाटतं. 4च दिवस राहिली होती, पण तिची एवढी सवय होऊन गेली होती ना, की आता ना घरात काय अजिबात मला करमतच नव्हतं. डीमार्टमधून येताना हा दिवा मी आणला होता. चला म्हटलं ह्याच्यामध्ये वात घालून घेऊया. हा अगोदरचा होता ना, हा पूर्ण सगळा जळून जात होता आणि जळून ना पूर्ण एकदम काळा पडला होता. आणि त्याच्यामध्ये वात लावायची इच्छा सुद्धा होत नव्हती, कारण वात लावली की सगळं जळून जात होतं, की तेलामुळे होत होतं की फॅनमुळे होत होतं, काही समजत नव्हतं. मी हा दिवा ना भरपूर ठिकाणी शोधला, पण जास्त महाग सांगत होतं, 350-400 सांगत होतं. पण मी डीमार्टमधून मला 106 रुपयाला भेटला. त्यामुळे चला मी घेऊनच टाकला. इकडे पटकन दिव्यामध्ये वात घालून घेतली आणि देवपूजा करून घेतली. एवढं मस्त वाटत होतं ना, आता बघितलं नाही वात एकदम अशी छान अशी पेटली होती. आता देवपूजा करायच्या अगोदर ना मी काही जेवले नव्हते, कारण हे ना रात्री ना अशी गडबडीत बिर्याणी केली होती, तीच खायची होती. त्यामुळे म्हटलं अगोदर देवपूजा करून घ्यायची, नाहीतर म्हटलं परत काही हात वगैरे देवाला लावता येणार नाही. त्यामुळे पहिली देवपूजा करून घेतली आणि नंतर मग भात खायला घेतला. आता सगळी कपडे वगैरे भरपूर सगळी पडली होती. म्हटलं शिवांशला आणायला पण जायचं होतं. गडबड करून असं कामं वगैरे आवरून घेतली आणि पटकन कपडे वगैरे वाळत घालायला